our topic is Today's our topic is figures 2.2, page number 152. मॅम तुमचा आवाज हे येतोय, हळू येतोय, जोरात नाही येत, ऐकू नाही येतोय तुमचा आवाज. अनन्या येतोय बरोबर? येस मॅम. रुहान एकदा चेक करशील काय इश्यू आहे तो. ओके, हा. नाहीतर हेडफोन यूज करत जा रुहान. 1 तास असतो किंवा 1.5 तास. हेडफोन इज द बेस्ट ऑप्शन. सगळ्याच गोष्टी क्लिअर. माझ्याकडे लॅपटॉप आहे, मी फोनवर नाही करत. हेडफोन लॅपटॉप वर पण असतात बेटा. हा, आता नाही, नंतर साठी सांगतेय. लॅपटॉपचा आवाज असाही कमी असतो मोबाईल पेक्षा. ओके, चला विषय क्लोज. ओपन करा पेज नंबर 152. ओपन एव्हरीवन. येलो पिंक बुक ना? मध्ये मध्ये बोलताय परत. आपलं सध्या पेपर 2 चालू आहे. येलो बुक चालू आहे, पेपर 2. ओके, त्यामध्ये खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे फिगर्स म्हणून. वी आर स्टार्टिंग दॅट लेसन टुडे, whose name is figures. ओके, लेसनचं नाव काय आपल्या? फिगर्स. सो लेट्स ऑब्झर्व. ओके, आता ह्या फिगर्स मध्ये तुम्हाला काय काय येऊ शकतं? फिगर्स मध्ये तुम्हाला वेगळे वेगळे शेप्स असतात. ओके, त्याच्यानंतर फिगर्सच्या मधले इनर पार्ट्स, आउटर पार्ट्स असतात. किंवा फिगर कशी फिरतीये तुमची? क्लॉकवाईज फिरतीये का अँटी क्लॉकवाईज फिरतीये? ओके, त्या गोष्टी असतात. त्यानंतर अजून काय असतं? रिफ्लेक्शन्स असतात, जसे की वॉटर इमेज असते, मिरर इमेज असते. वॉटर इमेज काय दिसते? अपसाइड डाऊन दिसते. आणि मिरर इमेज काय होते? लेफ्ट साइडची राईट साइडला दिसते आपल्याला. ओके, एक्झाम्पल्स जसे जसे येतील तसे आपण सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आपल्याला. बरोबर आहे. आणि त्यानंतर अजून ऑड वन आउट पण एक प्रकार असतो फिगर्स मध्ये. ऑड वन आउट म्हणजे सगळ्या फिगर सेम असतात, एकच कुठली तरी फिगर असते ज्यामध्ये लिटल बिट डिफरन्स असतो. तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा असतो. आता स्कूलमध्ये बऱ्याच वेळेला फाइंड द डिफरन्स वगैरे असं येतं ना बऱ्याच वेळेला, आणि त्याला सर्कल करायचा असतो. हा, मग इथे काय असतं? 3 फिगर सेम असतात. जो फोर्थ ऑड वन असतो त्यामध्ये एक छोटासा डिफरन्स केलेला असतो, तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आणि त्याला काय म्हणायचं? ऑड वन आउट म्हणायचं. म्हणजे काय काय असतं याच्यामध्ये? शेप्स असतात, इनर पार्ट्स, आउटर पार्ट्स असतात. मग शेप मध्ये सगळेच पार्ट येऊन जातात त्याच्यामध्ये. ओके, देन रोटेशन कसं चालू आहे? क्लॉकवाईज चालू आहे की अँटी क्लॉकवाईज चालू आहे ते बघावं लागतं. आणि एम्बेडेड फिगर्स बघावे लागतात. म्हणजे फिगर्स एकामेकांमध्ये कुठल्या पॅटर्न मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ओके, फिगर्स असतात वेगळ्या वेगळ्या, एकात एक घातलेले असतात, त्याला एम्बेडेड पॅटर्न्स म्हणतो आपण. ओके, आणि त्यानंतर लास्ट काय असतं अजून आपल्याकडे? ऑड वन आउट पण आपल्याला फिगर्स मधून फाइंड आउट करायचं असतं. ओके, लेट्स डायरेक्टली मूव्ह टू द एक्झाम्पल्स फ्रॉम पेज नंबर 152. फ्रॉम पेज नंबर 152. ओके, आपण थोड्याफार ड्रॉइंग्स काढूया, सगळ्या नाही काढणार आहेत. एक कन्सेप्ट क्लिअर होईपर्यंत थोड्याफार ड्रॉइंग्स काढूया आणि त्यानंतर मग आपण ओरली घेणार आणि टेक्स्टबुक मध्ये टिक करणार आहेत. ओके, जो लेसन मी सांगेल टेक्स्टबुक मध्ये तोच लेसन टेक्स्टबुक मध्ये करायचा, बाकीचे करायचे नाही. ओके, बाकीचे करायचे नाही. सध्या मी काही क्वेश्चन सांगतेय ते नोटबुक मध्ये लिहायचे. सध्या ज्या वेळेला मी सांगेल की हा चला आता टेक्स्टबुक मधून मला आन्सर सांगा आणि टिक करा, त्यावेळेला करा. नाउ राईट डाऊन द फिगर्स दॅट आय एम रायटिंग ऑन द बोर्ड. राईट विथ मी. ओके एव्हरीवन. So first figure is, firstly write down the question. Find the odd figure out. Question 1. Find the odd figure out. Okay. Okay. Find the odd figure out. 1 minute. Huh? Okay. चलो फर्स्ट यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट डाऊन द फिगर्स.
तुम्ही तुमच्या ह्याच्यातून पण काढू शकता, टेक्स्टबुक मधून काढू शकता. येस. मॅम तुमचा आवाज येत नव्हता. येतोय. ओके ओके. तुझा पण ब्रेक होतोय बाळ, तुझा पण आवाज ब्रेक होतोय. अडकत अडकत येतोय. ओके चलो, ड्रॉ द फर्स्ट क्वेश्चन. जास्त प्रॉब्लेम आला तर रिजॉईन करून बघशील. स्टार, स्वस्तिक, and then triangle, again triangle, swastik, and here is star. Okay, again swastik, star, triangle. Okay, last figure is triangle, first corner, star, and the next is swastik. Okay, आता हे आहे फर्स्ट ऑप्शन, दिस इज सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन अँड फोर्थ ऑप्शन. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, ऑड टर्म आउट, ऑड टर्म आउट करायची आहे. ओके, सो तुम्हाला काय नोटीस होतं जरा बघा. आता सध्या स्टार कुठे आहे, या ठिकाणी आहे. ओके, टॉप मोस्ट वरच्या कॉर्नरला आहे. त्याच्यानंतर सेकंडला स्टार कुठे आला, खाली आला. ओके, आणि त्याच्यानंतर परत स्टार कुठे गेला, या साईडला गेलाय. ओके, आणि इथे पण याच साईडला आहे. मग आपण बघूया हा कसा जातोय, अँटी क्लॉकवाईज जातोय, अँटी क्लॉकवाईज जातोय, उलट्या डायरेक्शननी. ओके, त्याच्यानंतर स्वास्तिक बघा, स्वास्तिक इथे आहे लेफ्ट साईडला. नाव स्वास्तिक कुठे गेला, राईट साईडला. ओके, आणि त्यानंतर स्वास्तिक अजून कुठे गेलाय, वरच्या साईडला. म्हणजे दिस इज ऑल्सो अँटी क्लॉकवाईज, उलटा जातोय. आणि त्यानंतर ट्रायंगल इथे आहे, वरती गेला आणि नंतर परत खाली आला. म्हणजे these all figures are moving in anti-clockwise direction. The logic is symbols are moving anti-clockwise. Symbols in figure are moving anti-clockwise direction. आपली घडी जशी फिरते, आपली क्लॉक फिरते, तो कोणते डायरेक्शन असते, क्लॉकवाईज, म्हणजे सरळ. ओके, आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, उलट्या डायरेक्शननी, म्हणजे लेफ्ट टू राईट. एरवी आपली क्लॉक कशी चालते, राईट टू लेफ्ट चालते. ओके, दिस लॉजिक इज अबाउट फर्स्ट क्वेश्चन. Those who have completed can write the second question diagrams in very small size. In very small size, मोठे मोठे काढायचे नाही. अनु, बोर्ड क्लिअर आहे. ओके, चमकतोय का जास्त, नाही ना. ओके, राइट डाउन द सेकंड क्वेश्चन. I am also writing. फ्रॅक्शन्स तुम्हाला समजून सांगते याच्यातून. मॅम येस, हँड रेज, शौर्य, हँड रेज, बोल, हँड रेज. नेक्स्ट टाइम लक्षात ठेव, बोल. ते लाईन पण काढायचे. कोणते लाईन्स रे, ते ट्रायंगलच्या आतले. हे मॅम सेकंड क्वेश्चन. ते तर महत्वाचं आहे बाळा. शेडेड पोर्शन म्हणायचं त्याला, शेडेड फ्रॅक्शन किंवा शेडेड पोर्शन.
हात वरती करायचा, शौर्य विसरायचं नाही. थोडं केअरफुली काढा. फ्रॅक्शन जर काढण्यात चुकला तर सगळं चुकून जाईल. हा क्वेश्चन थोडं महत्वाचा आहे. हा जेव्हा सगळ्यांचे ड्रॉइंग होईल त्याच वेळेला मी एक्सप्लेन करणार आहे, पण सगळ्यांनी स्लो नाही करायचं त्याच्यामुळे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. आता यातला ऑड वन आउट काढायचं आहे आपल्याला. मॅम पण ते शेडेड लाईन बनवायचं कसं? तू रंगवून टाक ना डायरेक्ट. बुक मध्ये कसं रंगवलेलं आहे तसं रंगव. हर्षित झालं? लवकर करा. हा फ्रॅक्शनचा पार्ट आहे ना, मी जरा डीप मध्ये सांगेल तुम्हाला, म्हणजे मग पुढच्या वेळेस. येस अनन्या, डन. व्हेरी गुड अनन्या, व्हेरी गुड. मॅम सेकंडचा क्वेश्चन पण लिहायचा आहे. आम्ही लिहिलंय ना, हाच आहे ना हर्षद? हा मॅम, म्हणजे त्याचा वरचा क्वेश्चन. सेकंडला क्वेश्चन नाही, डायरेक्ट डायग्रामच आहेत फक्त. डायग्रामच का? हा, मी जेवढं बोर्डवर लिहिते तेवढंच लिहा सध्या. ओके. हा, आणि इन्स्ट्रक्शन्स कडे लक्ष द्यायचं व्यवस्थित. Send me a message or in reactions see the thumb and send that, those who have completed. मॅम Yes. आपण जेव्हा आता फिफ्थला झाला तर ते जॉमेट्री बॉक्स लागणार आपल्याला. अनु, आपल्या स्कॉलरशिपचा क्लास आहे का नाही? आपण स्कॉलरशिप मध्येच राहूया सध्या. डाऊट्स असतील ना, लिहून ठेवायचा नोटबुक मध्ये. योग्य वेळेला योग्य डाऊट विचारणं पण एक स्किल असते. ओके. येस. पडतात मुलांना प्रश्न. अरे क्लासमध्ये बसल्यावर एरोप्लेनचं पण स्वप्न पडतं दिवसा आणि क्लास चालू असताना. बट कंट्रोल, कंट्रोल. ओके, माइंडला कंट्रोल करायचं शिकायचं. स्कॉलरशिप मध्ये आहेत ना, तो सध्या इथेच राहायचं. ओके. इथे आपल्याला जस्ट ओरली असतं कंपस, म्हणजे अँगल्स वगैरे जस्ट बघून आपण आयडेंटिफाय करू शकतो, हो का नाही? चला, शॅल आय स्टार्ट टू एक्सप्लेन द सेकंड क्वेश्चन. शॉर्ट मध्ये काढत जा आपलं, जास्त डीप मध्ये नका जात जाऊ. श्रेया, बुहान, त्रिशा. Yes, Shaurya done. Very good, Shaurya. Srisha also done. Ruhan done? Ruhan, Harshad and Rajveer. तुम्ही तिघेच राहिलात.
लवकर लवकर. रुहान डन. व्हेरी गुड. हर्षद, अरे बाबा कंपास नको यूज करू, शॉर्ट मध्ये कर हर्षद. शॉर्ट मध्ये कर. छोटे छोटे सर्कल काढता येतात ना हाताने, स्क्वेअर सर्कल पटकन करायचं. बरं चला, लेट स्टार्ट. प्रशिक डन. मॅम. ओके व्हेरी गुड. चलो मला सांगायचं टोटल पोर्शन किती आहेत. टोटल पोर्शन किती आहेत फर्स्ट फिगर मध्ये? 4. ओके. टोटल पोर्शन जो पार्ट असतो तो आपण कधी पण खाली लिहायचा. डोंट से एनिथिंग. डोंट से एनिथिंग. मी क्वेश्चनच्या फॉर्मॅट मध्ये मीच एक्सप्लेन करणार आहे सुरुवातीला. जेव्हा मी तुम्हाला सांगेल की हा तुम्ही सांगा त्याच वेळेला बोलायचं. ओके. आता ह्या फर्स्ट फिगर मध्ये टोटल पार्ट्स आहेत 4. 1 2 3 4. सो टोटल पोर्शन खाली लिहायचे आणि त्यातला शेडेड जो पोर्शन आहे तो वरती लिहायचा. शेडेड पोर्शन काय करायचा? वरती लिहायचा. ओके. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये टोटल पोर्शन किती आहेत ते खाली लिहायचे आपण. 1 2 3 4 5 6 7 8. टोटल पोर्शन खाली घ्यायचा, शेडेड पोर्शन वरती घ्यायचा. घेतला. आता त्याच्यानंतर थर्ड फिगर कडे या. टोटल पोर्शन किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8. टोटल पोर्शन इज 8 and shaded portion is only 2. Okay. Then again go to the next figure. Total portion is 6. Total portion म्हणजे काय? पीसेस त्याचे. टोटल पीसेस किती आहेत? 6 पीसेस आहेत. 1 2 3 4 5 6 and the shaded pieces are 3. ओके. आता तुम्हाला वाटत असेल इथे तर सगळेच डिफरंट आले. सो हाऊ टू फाइंड आउट द ऑड वन आउट? इजंट इट? वाटतं ना असं? आता काही जणांना माहिती असेल बट जर कन्फ्युजन असेल तर आय एम हिअर. ओके. आता नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी. राजवीर जरा 2 मिनिटं थांब. राजवीर 2 मिनिटं थांब आता. ओके. अजिबात लिहायचं नाही, कोणीच लिहायचं नाही. नीट लक्ष द्या. आता टोटल पोर्शन आणि शेडेड पोर्शन तुम्हाला सगळ्यांना काढता येणार बरोबर? येणार का नाही? टोटल पीसेस मोजायचे ते खाली लिहायचे आणि शेडेड पोर्शन आहेत ते वरती लिहायचे. ओके. लिहून घेतले. मग आता याला काय करायचंय आपल्याला? तरीही आपल्याला आन्सर काढायला डिफिकल्ट जाते. मग आपल्याकडे नेक्स्ट स्टेप काय असते फ्रॅक्शन साठी? आपण त्याला रिड्युस्ड फॉर्म करायचा. काय करायचं त्याचा? रिड्युस्ड फॉर्म करायचा. मग बघायचं आता हे सगळे प्रॉपर फ्रॅक्शन आहेत. प्रॉपर फ्रॅक्शन आहेत. वरचा छोटा, खालचा मोठा. सो ऑल दीज आर द प्रॉपर फ्रॅक्शन्स. ओके. सो वी कॅन डिवाइड दॅट नंबर टू दिस नंबर. ओके. आपण 4 ला 2 ने डिवाइड करू शकतो. जर सपोज मी केलं तर 2 च्या टेबल मध्ये 4 कितीव्या पोझिशनला येतो? सेकंड पोझिशनला. सो इथे लिहायचं आपण कटिंग करू ना. 2 1 जा 2, 2 2 जा 4. 1/2 आलं. 1/2 आलं. इथे लिहून घ्यायचा 1/2. आताच नाही. वरती सगळ्यांच्या नजरावरती. ओके. नेक्स्ट 4 1 जा 4, 4 2 जा 8. आलं 1/2 लिहिलं. आता परत शौर्य तू लिहितोयस हा? ओके. डोंट राईट. 2 1 जा 2, 2 4 जा 8. इथे 1 आलं आणि इथे 4 आलं. 1/4 आलं. नेक्स्ट 3 1 जा 3, 3 2 जा 6. इथे 1/2 आलं. आता पटकन सांगाल तुम्ही कोणता आहे ऑड वन आउट? चला सांगू थर्ड शकता. वन. Yes. 1/4. Yes, 1/4 is the odd one out. Means option number 3 is the odd one out. Okay. हा फॉर्मॅट नेहमी लक्षात ठेवायचा. Reduced form of fraction. It is called as what? Reduced form of fraction. Okay. Yes, शौर्य बोल. तिथं तुम्ही म्हणजे आज क्लास कितीपर्यंत आहे? 9 पर्यंत. आज वेळेत सुटणार आहे. उद्या परत एक्स्ट्रा घेणार आहे मी. ओके. जेव्हा मला पॉसिबल होईल तेव्हा एक्स्ट्राच होणार. एक्झाम जवळ आलेत आता. ओके. प्रशिक एक्झाम शेवटचा पेपर कधी आहे? प्रशिक शेवटचा पेपर. पटकन सांग. आवाज येतोय तुझ्या इकडनं. हिंदी.
अरे राजा, तारीख विचारतीये मी. शेवटचा पेपर किती तारखेला आहे? कधी आहे माहितीये का तुला? नाही माहित. बरं, मम्मीला मेसेज करायला सांग. ओके, क्लास संपल्यानंतर. ओके, चलो म्यूट करो. मला सगळेजण सांगा आता की फ्रॅक्शनचा क्वेश्चन कळाला? जे शो मी था. येस. रिड्युस्ड फॉर्म कसा करायचा कळाला? Just show me a thumb. Okay? Yes. Reduced form of fraction is the very important concept. अरे कसा कळाला नाही? राजवीर, काय झालं? हा? थांब एक मिनिट. आता इथे एक लिहिते हा मी. चलो बताओ. याचा रिड्युस्ड फॉर्म सांग. कुठे गेला राजवीर? हा. 4/8 चा रिड्युस्ड फॉर्म सांग. 4 1 जा 4, हा. पुढे? 4 2 जा 8. मग काय कळालं नाही तुला? मग फक्त तसं कट वगैरे तसं ते घ्यायचं काय म्हणजे असं कुठलं ते समजलं नाही ते. टेबलमध्ये, कुठल्या टेबलमध्ये दोघंही येतात, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कुठल्या टेबलमध्ये येतात ते बघायचं. ओके, बरोबर आहे तुझा डाऊट. हा प्रश्न पडतो मुलांना. आता तू विचारला म्हणून लक्षात आलं. येस शौर्य, बोल. मॅम तिथं सेकंड ऑप्शन मध्ये ते 1/2/4 झालं पाहिजे होतं, तुम्ही 1/2 लिहिलंय मला सांग 4च्या सेकंड ऑप्शन टेबल. मध्ये. बरं, मला सांग आता हे टोटल शेडेड पोर्शन 4 आहेत. ओके, आणि पूर्ण टोटल फ्रॅक्शन जे आहेत ते 8 आहेत. सो 4च्या टेबलमध्ये 8 येतो. आणि तू जे म्हणतोयस ना, आपण ते पण करूया. हे बघा, तुझं म्हणणं काय, इथं 2 यायला पाहिजे, इथं 4 यायला पाहिजे. बरोबर? जेवढं होईल तेवढं त्याला रिड्यूस करावं लागतं. आता नीट बघ. आता ह्याला परत अजून भाग जातो, अजून डिवाइड होतं ते. 2 1 जा 2, 2 2 जा 4. बरोबर का नाही? सो करून घ्यायचं ते 1/2. अल्टिमेटली 1/2 आला. बरोबर ना? येस शौर्य? हा. रिड्युस्ड फॉर्म करणे म्हणजे काय? एकदम छोट्यातल्या छोट्या फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट करणे. ओके, सो डायरेक्टली जर 4 नी डिवाइड होत असेल तर मी का 2 कडे जायचं? सांग बरं. डायरेक्टली 4च्या टेबलमध्ये 8 येत असेल, 4च्या टेबलमध्ये 8 येत असेल तर मी त्याला 4 नीच डिवाइड करेल ना. आदल्या मधल्या टेबलला मध्ये कशाला आणायचं? बरोबर ना? सो डायरेक्टली त्याच्यामुळे 4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हणून इथे असं लिहिलंय. मग तुम्ही ते थर्ड ऑप्शन मध्ये 2/8 ला 4 का लिहिलंय, 2 का नाही लिहिलं? 2च्या टेबलमध्ये 8 किती पोझिशनला येतो? 4th. मग काय लिहिलंय मी? 2 1 जा 2 आणि 2 4 जा 8. बरोबर ना? हा, थोडं कन्फ्युजन असेल तर हे गणित आहे ना 3 टाइम्स लिहून काढ शौर्य. ओके, जर तुला काही कन्फ्युजन वाटत असेल तर 3 टाइम्स लिहून काढ, सगळे डाउट्स क्लिअर होतील तुझे. ओके, चलो. नाउ द थर्ड क्वेश्चन. नो नीड टू राईट. नो नीड टू राईट, आय एम जस्ट एक्सप्लेनिंग. आता त्याच्यामध्ये ना ती फिगर आहे ना तुमची, एक फिगर आहे, त्यामध्ये एक छोटीशी लाईन आहे, एक स्लिपिंग लाईन आणि त्याला 2 सरळ रेषा आहेत. नीट बघा, ऑब्झर्वेशन. एक स्लिपिंग लाईन, त्याला 2 सरळ रेषा आणि एक स्टँडिंग लाईन आहे आणि त्याला खालून एक एरो आहे, खालून एक छोटासा 1 साइडेड एरो आहे. त्या एरोची डायरेक्शन कसंही फिरवली तरी पण लेफ्ट साइडला आहे. 3 फिगर मध्ये त्या एरोची डायरेक्शन कशीही फिरवा लेफ्ट साइडला आहे. फक्त एकच फिगर आहे की ज्याच्यामध्ये फिरवल्यानंतर ती डायरेक्शन लेफ्ट साइडला जाते, राईट साइडला जाते. ती फिगर कोणती? येस येस येस, करेक्ट. फक्त 4th ऑप्शन मध्ये जर तुम्ही फिगरला मूव्ह करून बघितलं तर त्याची जी छोटासा एरो आहे ना, 1 साइडेड एरो, तो राईट साइडला जातो. बाकी 3ही फिगर मध्ये तो जो एरो आहे 1 साइडेड एरो, तो लेफ्ट साइडला जातो. ओके, सो द आन्सर इज ऑप्शन नंबर 4. ओके, नाउ अगेन द क्वेश्चन 4 इज फ्रॅक्शन. ओके, तुम्ही लिहायचा, तुम्ही त्याचे टोटल फ्रॅक्शन लिहायचे आणि आन्सर सांगायचं मला. 4th क्वेश्चन. चलो राईट डाऊन फास्ट. फ्रॅक्शन लिहून. येस अनु. अनु हात वरती करणार आणि प्लीज. हा, मॅम जो थर्ड वाला क्वेश्चन आहे ना त्याच्यातले मी फिगर्स काढले. काढले? मी शिकवताना काढले?
मॅम जेव्हा तुम्ही ना शिकवत होता तेव्हा नाही, सगळ्यांना नाही. जेव्हा तुम्ही राजवीरला आणि ते सांगत होता ना तेव्हा कन्सेप्ट कळालेला होता, त्यानंतर तू काढलं. ओके ना? मग आता चल, चौथा क्वेश्चन यायला पाहिजे तुम्हाला. ओके, सगळ्यांना यायला पाहिजे. लवकर करायचा. चौथा क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन सिमिलर आहेत. मॅम ओके? फिगर ड्रॉ करायची ती. येस, कराय. पण आता ना रफली ड्रॉ करा, जास्त खेळत बसू नका. एकदम रफली. मी कसं पटकन करते त्या पद्धतीने फास्ट मध्ये करा. मॅम येस, फोर्थ वाल्याची पण फिगर ड्रॉ करायची आहे. फोर्थ वाल्याचीच करायची बाळा. फोर्थची सांगितली, थर्ड स्किप केलं. थर्डचं फक्त सोल्युशन सांगितलंय. Two diagonal lines. Okay, now the shaded portion. डायरेक्ट तोंडी नाही काढायचा, थोडस लिहूनच करा. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. अनन्या, पहिल्याचं फ्रॅक्शन सांग. मॅम 3 ते मॅम वाचता नाही येते. टोटल पोर्शन किती आहे? 3 आहे. नो, काउंट कर अनन्या. हाऊ टू काउंट? 1 2 3 4. टोटल किती आहेत पार्ट्स? 4 हा, त्यापैकी किती शेडेड आहेत? 1 मग तो वरती लिहिला. ओके, शौर्य फ्रॅक्शन सांग. येस मॅम. हाऊ टू रिप्रेझेंट दिस फिगर इन फ्रॅक्शन? मॅम कोणत्या ऑप्शनचा? सेकंड. किती पार्ट आहेत? मोज पटकन. 1 2 3 4. किती आहे टोटल? 4. आणि त्यातली किती आहे? ओनली 1. 1. येस. श्री, श्री, Yes, ma'am. total parts. How to represent this figure in fraction? Total part 6 and Yes. shaded 1. Yes, very nice. Rajveer, last figure. Fraction. सांग लवकर. 6/2. वरती 4 आहेत. मी डॉट करते, तू मोज माझ्या पाठी. ओके, मी डॉट करते. चलो. 1 हा, लाऊडली. 2 3
4 5 6 7 8 8 शेडेड 2 ओके. मला सांग आता हे 2/8 अशाला असंच ठेवू का मी, का त्याला रिड्यूस करू शकते मी? reduce हा, कसं करू सांग बरं. 2 1 जा 2 हा 2 4 जा 8 हर्षद, मला कळालं. हा, सेम आहे आन्सर. किती आन्सर सांग. राजवीर करेक्ट आहे. हर्षद, से द आन्सर. फ्रॅक्शन्स ना येस, किती येणार? 4च ते खालचं येस डिनॉमिनेटर. येस 1/4. आता बघा, ऑड वन आउट लगेच फाइंड आउट करू शकता तुम्ही. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 3 1/4 येस, ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 येस. आता चुकणार का फ्रॅक्शन मध्ये? ए अनु, येस मॅम कोणाला डोळे दाखवते? हा, लक्ष दे ना क्लास मध्ये. नो 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 नो, टेल हिम टू गो. चलो चलो, नेक्स्ट फिगर आहे ना, ती तुम्ही आयडेंटिफाय करा आणि मला पटकन आन्सर सांगा. मी फक्त हिंट देते तुम्हाला. त्यामधल्या एरोला नोटीस करा. एरो जो आहे तो क्लॉकवाईज फिरतोय आणि सिम्बॉल्स जे आहेत ते अँटी क्लॉकवाईज फिरतायत. ओके, जस्ट नोटिस द पॅटर्न. एरोज इज मूव्हिंग in clockwise direction and the symbols are moving in anti-clockwise direction. Other symbols. ओके, मग त्यामध्येच एक सिम्बॉल असा आहे की तो जरासा डिफरंट आलाय. बाकी 3 फिगर मध्ये तो नाहीये आणि चौथ्या फिगर मध्ये तो आलेला आहे. असं कुठली फिगर आहे? लवकर. येस, गुड जॉब हर्षद. येस शौर्य, डन. रुहान आलं? येस 4. व्हेरी गुड. चलो, आलंय सगळ्यांना. तिथे प्लसचा सिम्बॉल आहे ना, तो अँटी क्लॉकवाईज फिरतायत ना सगळे. प्लसचा सिम्बॉल पण फिरतोय, बरोबर फिरतोय. बट तो 4th डायग्राम मध्ये जेव्हा अँटी क्लॉकवाईज करत फिरत आला तेव्हा त्याचा मल्टिप्लिकेशन झाला. येस, मल्टिप्लायचा सिम्बॉल झाला. ओके, मॅम हे बघा, असं होतं ना, तर असं फिरत फिरत असं झालं त्याचं मल्टिप्लिकेशन साइन. इन्क्लाइंड. हा, सो आपली ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर, मीन्स ऑड वन आउट. ओके, 6 फिगर मध्ये ना 3 फिगर सेम आहेत. 3 फिगर सेम आहेत. फक्त एक अशी फिगर आहे की ज्याच्यामध्ये छोटासा डिफरन्स आहे. पटकन फाइंड आउट करा, पटकन. M4 आणि 5 नाही लिहायचे. नाही, आता हे इझी आहे बाळा. नाही, आपण जस्ट जे सोपे ते नाही लिहायचे आपल्याला. टेक्स्टबुक मध्ये टिक करा आन्सर्सला. ओके, फिफ्थचा टेक्स्ट. लेट मी टॉक. येस, 1 मिनिट. अनन्या, 5th क्वेश्चन मध्ये 4th ऑप्शनला टिक करा आणि 6th क्वेश्चनचा आन्सर. ओके, व्हेरी गुड. कशाचा डिफरन्स आहे? कसे क्यूट ऑप्शन करता तुम्ही. येस, इयरिंग्स. येस, बाकीच्यांचे इयरिंग्स जे आहेत ना ते छोटे छोटे सर्कल आहेत, एकदम पर्ल्स आहेत. आणि तो थर्ड वाला आहे ना, त्याचे एकदम असे काय म्हणतात, पर्ल्स सर्कल्स नाहीत. येस, करेक्ट प्रशिक, करेक्ट. ओके, आता 7th मध्ये काय आहे? 7th मध्ये ओके. हा, तिथे आन्सर आहे म्हणून नका सांगू. तुम्ही ऑब्झर्वेशन करा प्लीज. ऑब्झर्वेशन करा. येस, कशामुळे? मिरर इमेज आहेत. त्या काय आहेत? मिरर इमेज. आता फर्स्ट ऑप्शन मध्ये पीची मिरर, सगळीकडे मिरर इमेज आहेत. मिरर इमेज आहे, पण थर्ड मध्ये एस आणि एस सेम आहे. एस चा मिरर केलेला नाहीये. एस चा मिरर झालाय का थर्ड ऑप्शन मध्ये रुहान? झालाय का? नाही झाला.
रुहान मिरर मिरर इमेज लक्षात येते बेटा? स्कूलमध्ये पण होती. हा मॅम तर मला ते third option वालेच नाही कळत, ते जे असतात ना असे, तुम्ही थर्ड वन आणि फिफ्थ वन आहेत, मला ते कन्फ्यूज होतंय त्याच्यामध्ये कसं करायचं ते. हा फिरत असतात बेटा ते सिम्बॉल्स ना, क्लॉकवाईज फिरतात सिम्बॉल्स. ओके, एका मागे एक क्लॉकवाईज फिरतात, म्हणजे उजव्या हाताला फिरतात आणि कधी कधी ते डाव्या हाताला फिरतात. जेव्हा फिगर्सचे क्वेश्चन्स असतात ना, एक तर ते उजव्या हाताला फिरतात, त्याला आपण काय म्हणतो क्लॉकवाईज, जसं की आपली घडी फिरते. ओके, आणि डाव्या हाताच्या साईडनी फिरत असतील तर त्याला अँटी क्लॉकवाईज म्हणायचं. ओके, म्हणजे घडीच्या विरुद्ध दिशेने फिरणारे. तर आता ह्याच्यामध्ये जे सिम्बॉल्स आहेत ना, तू व्यवस्थित नोटीस केले तर ते उलट्या दिशेने फिरतायत, म्हणजे खालून वरती जात आहे. जसं की मायनसचा सिम्बॉल आहे, मायनसचा सिम्बॉल आहे, सॉरी अँटी क्लॉकवाईज जात आहेत ते. ओके, मायनसचा सिम्बॉल सगळ्यात आधी खाली आहे, नंतर तो बघ साईडला गेलाय, वरच्या साईडला थोडासा. ओके, नंतर थर्ड फिगर मध्ये अजून वरती गेलाय, आणि डायग्राम मध्ये बघ, डायग्राम मध्ये, आणि फोर्थ फिगर मध्ये तो अजून पुढे गेलाय, म्हणजे असा लेफ्ट टू राईट साईडने असा वरती जातोय तो. बरोबर ना, परत फिरतोय परत फिरतोय. ते मुव्हिंग कडे लक्ष द्यायचं, आयडेंटिफाय होऊन जाते फिगर. ओके हर्षद, हर्षद मॅम हे बघा ते मिरर इमेजेस आहे, पण आहे ना मी ते नोटीस केलं, मी जर असं नीट बघून केलं, मी आधी सगळं चेक केलं, मला वाटलं सगळे मिरर इमेज म्हणून मला डाऊट आलेला. तर मी जरा इकडून हे परत एकदा अजून नीट चेक केलं, तर तिसऱ्या ह्याला बघितलं की एस इकडून मिरर इमेज सरळ नाहीये, आहे, फक्त सरळ त्याचा आहे. खालचा अंक आहे ना, ते हे मराठी आहे ना 3, तो हे मिरर. सरळ आहे. हा, पण मी येस, ज्यावेळी ते नोटीस केलं ना, त्यावेळेस मी तुम्हाला ते आन्सर सांगणार होतो, मिरर बरं ठीक इमेज. आहे, बरोबर आहे ना, येस बरोबर आहे. चलो लेट्स सी द क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 क्विकली. येस श्री. ओके 2. ओके, काय वॉटर रिफ्लेक्शन आहे, वॉटर रिफ्लेक्शन आहे. वॉटर रिफ्लेक्शन मध्ये काय होतं, मी एक छोटस एक्झाम्पल देते हा, म्हणजे परत तुमची चुकी नको व्हायला त्याच्यामुळे. वॉटर मॅम रिफ्लेक्शन सपोज, लिहायचंय? नाही नाही लिहू नका, लिहू नका, लिहू नका, फक्त लिहितीये मी. सपोज इथे पी आहे, पी आहे. ओके, ही काय झाली, अपसाइड झाली आणि ही डाऊन साइड झाली. ओके, मग जी वॉटर इमेज आहे ना, वॉटर इमेज, त्याची ही जी डाऊन साइड असते ना, इथे वॉटर इमेजला खालच्या साईडला सगळ्यात वरती असते, डाऊन साइड अप साइड असते. ओके, डायरेक्शन चेंज होत नाही, लेफ्ट राईट डायरेक्शन चेंज होत नाही. अपचं जे असतं ते डाऊनला जातं आणि डाऊनचं जे असतं ते अप साइडला दिसतं आपल्याला. मग हा सर्कल कसा दिसणार, ऍज इट इज दिसणार, एक्झॅक्टली असा. सो हा डाऊन साइड कुठे गेला, अप साइडला दिसतोय आता आपल्याला. आणि हे अप साइडला जो सर्कल होता, हाफ सर्कल, तो कुठे दिसला आपल्याला, डाऊन साइडला दिसला. दिस इज द वॉटर रिफ्लेक्शन. दिस इज द वॉटर रिफ्लेक्शन. सी वन मोर एक्झाम्पल ऑफ ए. आता याची डाऊन साइड काय, दिस 2 legs. ओके, सो डाऊन साइड जी आहे ती आता वरती जाणार, वरती या साइडला. ओके, आणि ही मिडलची रेष आहे, ती मिडलला येणार. आलं का नाही, डाऊन साइडचं अप साइडला आणि अप साइडचं डाऊन साइडला. ओके, नो नीड टू राईट, हा, नो नीड टू राईट. ओके, आता हे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आहे ना, हे जरा या पुढच्या क्वेश्चन मध्ये बघा, 9 मध्ये क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे का अजून दुसरा काही मॅम डिफरन्स आहे? Yes, ऑप्शन 2 आहे, वॉटर रिफ्लेक्शन. वॉटर रिफ्लेक्शनचं फिगर मॅम नंबर, ऑप्शन, येस 2. मॅम ऑप्शन 9 थर्ड. बर, थर्ड आहे, थर्ड आहे आन्सर. ओके, चलो सगळ्यांना समजलंय का 9चं? ज्याला समजलं नाही त्यांनी हात वरती करा. ओके ओके ओके, राजवीर, राजवीर आय विल एक्सप्लेन, वेट. मॅम अँटी क्लॉकवाईज फिरतंय ना पडतंय? अँटी क्लॉकवाईज स्वास्तिक, हे बघा पहिले क्रॉस आहे, त्यानंतर डार्क सर्कल आहे आणि त्यानंतर स्वास्तिक आहे. ओके, आता क्रॉसच्या मागे डार्क सर्कल आहे, डार्क सर्कलच्या मागे स्वास्तिक आहे. सगळ्यात पहिले कोण आहे, क्रॉस, सगळ्यात पहिले क्रॉस आहे, त्यानंतर डार्क सर्कल आहे
आणि त्यानंतर स्वास्तिक आहे. स्वास्तिक आहे. हा, ह्या फॉर्मॅट मध्ये एका मागे एक फिगर्स कोणत्या फिरतायत, हा फॉर्मॅट जर चेंज आला तर ते आपला आन्सर आहे. ज्याच्यामध्ये हा फॉर्मॅट चेंज आला ते आपला आन्सर आहे. ओके करेक्ट. ओके, अँटी क्लॉकवाईजच आहे. आता हा क्रॉस काय झाला, एक घर सोडून पुढे पळालाय. अल्टरनेट, एक घर सोडून पुढे पळाला, त्याच्या मागे डॉट पळाला आणि त्याच्या मागे स्वास्तिक पळाला. क्रॉस परत एक घर सोडून पुढे पळाला. नीट फिगर मध्ये बघा, क्रॉस काय करतोय, क्रॉस म्हणजे ही फिगर. हा, ही फिगर नीट बघा. पहिल्या फिगर मध्ये क्रॉस कुठे आहे, पहिल्या फिगर मध्ये कुठे आहे, दिसतंय ना? येस. ओके, पहिल्या फिगर मध्ये क्रॉस इथे आहे, नंतर इथे आला आणि नंतर स्वास्तिक इथे आला. ओके, आता हा क्रॉस काय करणार आहे, उडी मारताना हे एक घर स्किप करतोय तो आणि मग नंतर इकडे जातोय. ओके, मग बघा, एक घर स्किप करतो आणि इकडे जातो क्रॉस. ओके, मग त्याच्या मागे कोण जातो, हा डॉट जातो लगेचच, आणि डॉटच्या मागे कोण जातं, स्वास्तिक जातं. ओके, परत काय होणार, आता क्रॉस मॅम इथे आहे. डॉटच्या जागी स्वस्तिक येणार आणि हे क्रॉसच्या जागी डॉट येणार. हो, 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं थांब, लेट मी फिनिश. ओके, आता हा क्रॉस काय करणार, परत इथे आहे ना, इथे आता हा घर हा सोडून देणार आणि इथे जम्प घेणार, म्हणजे इथे आला क्रॉस, इथे आला डॉट आणि इथे आला स्वास्तिक. म्हणजे हा सिक्वेन्स आपल्याला दिसला पाहिजे. पण यामध्ये एक फिगर अशी आहे की ज्यामध्ये हा सिक्वेन्स चुकलेला आहे. ती फिगर कुठली आहे, तर ती ऑप्शन नंबर 2 ची आहे. म्हणजे त्यामध्ये जम्पिंग मध्ये चेंजेस आहेत. ओके, येते लक्षात? मॅम ऑप्शन नंबर 2 कसं, 3 ना? 3. ओके ओके, मॅम बोल ना बाळ. ऑप्शन नंबर 10 तर 3 येणार. 3 आहे मॅम. मी 10 कडे गेलीच नाही अजून. जरा थांब. चलो, ऑप्शन नंबर 10, व्हेरी इझी क्वेश्चन. अँगल वर डिपेंड आहे. कारण की मॅम ऑप्शन नंबर 3. कारण मॅम 1 to 4 ना, मॅम 1 to 4 acute अँगल आहे आणि थर्ड वन ऑब्ट्यूस अँगल आहे. Yes, मॅम simple. कुठला ऑब्ट्यूस अँगल कुठल्या याच्यात क्लॉक मध्ये आहे, तर थर्ड ऑप्शन इज करेक्ट. आणि बाकीचे कॉमन पॅटर्न आहे. फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ मध्ये सगळ्या फिगर्स काय करतात, अक्यूट अँगल तयार करतायत. बट ओनली इन द थर्ड फिगर दॅट क्लॉक मेक्स द ऑब्ट्यूस अँगल. ओके, आता हे फिगर्सचा जो पार्ट आहे तो तुम्हाला होमवर्कला आहे. फिगर्सचा पूर्ण एक्सरसाइज होमवर्कला आहे. ओके, येस राजवी. 153 का? 154 भरपूर क्वेश्चन्स आहेत. तुम्ही थोडंसं डोकं लावा त्याला. ओके, आपण एक्झामचे पेपर सोडवताना अजून खूप सारे क्वेश्चन्स बघणार आहेत, पण हे पार्ट आहे ना, तुम्ही थोडंसं नोटीस करायचं आहे. ओके, 154 ते 158. अरे काहीच नाहीये, फक्त डायग्राम्स आहेत आणि टेक्स्टबुक मध्ये टिक करायचंय. कोणीही चिटिंग करायची नाही. नाहीतर पॅरेंट्सला स्टॅपल करेल मी. येस, दोन्ही क्वेश्चन मिळून 48 क्वेश्चन आहेत. काय प्रॉब्लेम आहे, हा? खूप स्ट्रॉंग आहेत तुम्ही आणि फिगर्स आहेत त्याच्यामध्ये एवढं काही जास्त डिफिकल्ट नाहीये. ओके, डोंट लिव्ह द स्पेस. दोन्ही क्वेश्चन करायचे. येस, 154 to 158. ओके, आपण क्वेश्चन पेपर मध्ये घेऊया अजून जे डाऊट्स येतील ते. ओके, हर्षद काय म्हणायचे बाळा? आपण तर ह्याच्यापेक्षा पण जास्त क्वेश्चन सोडवले 75. अरे हो रे बाबा, हा आता सोडवा अजून. हा, चला नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करूया, विच इज रिलेटेड टू नंबर्स. काय आता नंबर्स वर ह्याच्या आधी पण आपण क्वेश्चन्स केलेले आहेत सॉल्व, बरोबर आहे. नंबर सिरीज वर केलेले आहेत.
अल्फाबेट सिरीज वर केलेले आहेत, पण त्यामध्येही अजून काही लॉजिक्स असतात वेगळे वेगळे. आता ही जी नंबर सिरीज आहे किंवा हे जे नंबर्स आहेत त्यामध्ये वेगळे लॉजिक्स आहेत, आपल्याला ते चेक करायचे. ओके, सो गिव्ह द हेडिंग नंबर्स. गिव्ह द हेडिंग नंबर्स. Numbers 2.3, page number 159. Okay, one task is for you right now. One task is for you right now. तुमच्याकडे स्क्वेअर नंबर्स आहेत, स्क्वेअर नंबर्स आहेत सगळ्यांकडे, क्यूब्स आहेत. ओके, देन ट्रायंग्युलर नंबर्स पण आहेत. ओके, सो राईट नाव, आत्ताच्या आत्ता तुम्हाला काय काय लिहायचंय? फर्स्टली स्क्वेअर्स लगेचच लिहायचा. पाठीमागे बघून लिहू शकता, पाठीमागे बघून लिहू शकता, पण ज्यांना लर्न आहे त्यांनी डायरेक्टली लिहा, आणि जे बघून लिहितात त्यांनी उद्यापर्यंत पाठ करून टाकायचे. मॅम ओके, येस. किती पॉइंट लिहायचे? स्क्वेअर्स 20, क्यूब 10, ट्रायंग्युलर नंबर 1 to 100. ओके, चलो मी बोर्डवर लिहिते, मी फक्त हेडिंग लिहिणार आहे, तुम्ही नंबर्स लिहायचे. चलो, बी रेडी. नंबर म्हणजे काय? हर्षद, क्लासमध्ये होतास तू? हा, त्याच्यावर क्वेश्चन आन्सर पण झालेत आपले खूप सारे. मॅम येस, मॅम ट्रायंगुलर नंबर आहेत माझ्याकडे, स्क्वेअर नंबर नाहीये. बाळा मी शिकवत असते, तुम्ही व्हिडिओ मधून का नाही लिहून घेत? स्क्वेअर डबल नंबर म्हणजे कुठलं मॅम? कळत नाहीये मला. काय? मी मग तू नव्हतो बाळा स्क्वेअर जेव्हा नंबर. लेक्चर मिस होता ना त्या दिवशी आठवणीने रात्री झोपण्याच्या आधी दुसऱ्या दिवशी लेक्चर बघून घ्यायचं. डबल डबल नाही शिकवणार. 3 टाइम्स घेतलेत आपण स्क्वेअर, 3 टाइम्स स्कॉलरशिपचा क्लास सुरू झाल्यापासून. मला बोर्डवर एकदा लिहू द्या, त्याच्यानंतर मी अटेंड करेल तुम्हाला. मला एकदा बोर्डवर लिहू द्या प्लीज. हात खाली करा, रेज करून ठेवा हँड, मी येईल. हात खाली करा. स्क्वेअर 1 to 20, क्यूब 1 to 10, triangular number number 1 to 100. 1 to 100 मध्ये जेवढे ट्रायंग्युलर नंबर्स आहेत तेवढे तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, 1 मिनिट, अजून काय लिहायचे सांगते मी तुम्हाला. ओके, टेबल्स पण आहेत, बट टेबल्स तुम्हाला होमवर्कला असतील. येस, आता 1 मिनिट. येस प्रशिक, बोल 1 by 1. बाकीचे सुरू करा. बोल ना, काय म्हणतो? हँड रेज आहे तुझा. बर बर, ठीक आहे, चालेल, असू दे. श्री, काय विचारायचंय? तुझा पण हँड रेज आहे. मॅम माझ्याकडे स्क्वेअर नंबर, क्यूब लिहिलेले आहेत, फक्त ट्रायंग्युलर नाही लिहिलं. ट्रायंग्युलर बाळ, तुला बोललेली ना मी एकदा लिहून घे म्हणून ह्याच्यातून, व्हिडिओ मधून. तर मी आता पाठवते. स्क्वेअर आणि क्यूब लिहून घे. ट्रायंग्युलर नंबर मी ग्रुपवर पाठवते. स्क्वेअर नंबर, क्यूब नंबर आणि ट्रायंग्युलर तीनही पाठवते मी. ओके, सध्या स्क्वेअर, क्यूब्स जे तुमच्याकडे आहे तेवढं लिहून काढा सध्या पटकन. आणि उद्याच्याला हे लर्न करायचे, कारण ही पूर्ण जो लेसन आहे त्यावरच डिपेंड आहे. लक्षात आलं का हर्षद? आलं? पाठीमागे शोधत बसला, अरे तयार करण्याचा प्रयत्न कर. मेंटल मॅथ येतं ना तुला हर्षद? हा, मग ट्राय करायचं. चल, चुकलं तर चुकू दे, ट्राय कर लवकर लवकर. राजवीर, तुझं राहिलं.
बोल. मॅम ते तुम्ही त्यात लिहिलंय ना स्क्वेअर नंबर हम्म 1 to 20 ते लिहायचेत का म्हणजे असं तुम्ही ते लिहिलंय ते मी ते तुम्हाला लिहायचेत म्हणून ते हेडिंग्स दिल्यात. पहिले स्क्वेअर्स लिहा, नंतर क्यूब्स लिहा आणि त्यानंतर ट्रायंग्युलर नंबर लिहा 1 to 100 पर्यंत. अनु नीट बसायचं. मॅम यस शौर्य. मला 15 पर्यंत स्क्वेअर परफेक्ट येतात त्याच्या पुढे जरा मग प्रयत्न कर ना, मल्टिप्लिकेशन करून तयार कर. 5च आहेत पुढचे आणि 20चं तर काही इझीच आहे ना, मग मधले 4च राहतात फक्त. चलो तयार करायचे आणि उद्याच्याला लर्न करून टाकायचे टोटल. तुम्हीच लिहा, मी तुम्हाला पाठवते हवं तर. मॅम त्याच्या खाली जागा असली तर लिहू शकतो लिहू शकतोस, काही अडचण नाही. तुम्हाला काही पोर्शन रीडिंगला देते आज. मॅम मला 12चं जमत नाहीये म्हणजे स्क्वेअर 140 येतंय माझं कसं काढतो आपण? मॅम कसं काढतो? करून हा मल्टिप्लिकेशन करून कशाचं करतो? 12 मल्टिप्लाय 12 हा मग मल्टिप्लिकेशन चुकलं तर मग फटका देणार मी तुला. जेव्हा पण भेटशील मी आठवणीत ठेवून फटका देणार. मल्टिप्लिकेशन यायला नको का? मॅम पण त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय करतो राजवीर? स्क्वेअर काढायचंय तुला एखाद्या नंबरचा, तर काय करतो तू? एखादं एक्झाम्पल तूच सांग. एखादं एक्झाम्पल तूच सांग. कशाचं स्क्वेअर काढायचंय तुला? 12 हा मग 12चं स्क्वेअर काढायचं तर तुला काय करावं लागतं? स्क्वेअरची डेफिनेशन काय? नंबर मल्टिप्लाइड विथ इटसेल्फ, इज इट? मग 12 ला कशासोबत मल्टिप्लाय करणार तू? ह्याच्या आधीचा काढला, 4चा काढला, कसा काढला तू? 4चा कसा काढला स्क्वेअर? 4 4 हा 4 जसे 4 4 हा. जसे 5चा कसा काढला? 5 5 25 मग 12चा कसा काढणार? कसा? 12 12 जा येस, पण तोंडी येत नसेल तर मल्टिप्लाय करायचं. बट तुम्ही इझी पण करू शकता. 12 10 जा 120 आणि त्याच्यामध्ये परत अजून 2 पोझिशन्स वाढतात. तो 24 अजून ऍड करायचे, झालं. येस, डन. प्रशिक, ऑल डन? येस मॅम ओके, व्हेरी गुड प्रशिक, व्हेरी गुड. ओके, चलो मॅम ज्यांचं झालं. येस रोहन. मॅम तुम्ही स्क्वेअर नंबर आणि क्यूब नंबर नाही पाठवले माझे ट्रायंग्युलर नंबर सगळे लिहून झाले बर पाठवते, पण आता रुहान इथनं पुढे क्लास मिस नाही करायचा, कारण मला आठवते मी 3 वेळेस शिकवलेत स्क्वेअर नंबर्स. ओके, आणि जरी क्लास मिस झाला तरी तुमचं काम काय आहे? तुमचं काम काय आहे की व्हिडिओ आठवणीने दुसऱ्या दिवशी बघायचा. ओके, आणि आता सगळे व्हिडिओज मी ओपन करून ठेवले, कुठलाही व्हिडिओ प्रायव्हेट नाहीये. त्यामुळे कुठलाही व्हिडिओ कुठल्याही तारखेचा तुम्ही कधीही बघू शकता. ओके, मॅम चला. हो मॅम, तुमच्या चॅनलचं नाव काय आहे?
आहे ना ग्रुपवर लिंक, परत पाठवते हवं तर. सोनाली बागडे. मॅम येस शौर्य. तुम्ही ट्रँग्युलर नंबर लिहूनच नाही दिले. शौर्य आपली त्याच्यावर 2 एक्सरसाइज झाल्यात सोडून. ट्रँग्युलर मॅम नंबर पण तुम्ही लिहूनच नाही दिलं. एक मिनिट हा. राजवीर ट्रँग्युलर नंबर झालेत आपले. अजून कोण होतं? ही अब्सेंट होती त्या दिवशी. श्री अब्सेंट होती. हर्षद तू होतास का? प्रशिक तू होतास. सांग. तू अब्सेंट होता का? राजवीर प्रेझेंट होता. त्या व्यतिरिक्त अनन्या झालेत आपले ट्रँग्युलर नंबर. येस मॅम, तुम्ही लर्न बी करून घेतलं आमच्याकडून. येस पूर्ण मॅम ट्रायंगल्स ड्रॉ केलेत आणि त्यामध्ये नंबर्स लिहिले टोटल. हा मॅम, मला वाटलं दुसरं काहीतरी ते लिहिले मी. हा 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 हा. शौर्य थोडस विचार करून बोलायचं. घेतलं नाही वगैरे असं नाही बोलायचं. थोडस आधी विचार करायचा, चेक करायचं, नंतर बोलायचं. ओके. बघ प्रशिक पण बोलतोय. एव्हरीवन इज सेइंग हा. ओके. जर काही डाऊट असेल तर तुम्ही मेसेज करत जा, पण घेतलं नाही वगैरे असं नाही बोलायचं. जर घेतलं असेल तरच म्हणते. एखादंच होतं माझ्याकडनं, पण नाही होत सहसा. जर शिकवलं असेल तरच म्हणते. आणि आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, व्हिडिओ आहेत, तुम्ही चेक करू शकता वारंवार. ओके. नुसते व्हिडिओ जरी रिपीट बघितले तरी खूप अभ्यास होणार तुमचा. हा चला, मला होमवर्क द्यायचा आहे. मराठीचा होमवर्क आपण रिडिंगला देणार आहे. मराठीचा होमवर्क आपण रिडिंगला देणार आहोत. मॅथ्स आणि इंटेलिजन्सी मॅक्झिमम आपण कव्हर करणार आहेत. आणि त्यामधला इंग्लिशचा काही ग्रॅमॅटिकल पार्ट आहे, तो एक आपण कव्हर करणार. तो आता मराठीचे 2 लेसन देते मी तुम्हाला रिडिंगला. 2 डेज मध्ये कम्प्लीट करायचे ते. 2 डेज मध्ये रिडिंग कम्प्लीट करायची आणि प्लस एक्सरसाइज कम्प्लीट करायची. ओके. म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये आपण पेपर चालू करणार आहोत. नेक्स्ट वीक मध्ये क्लास पण एक्स्ट्रा होणार, कारण एक्झामचं जवळ आहे. पेपर प्रॅक्टिस थ्रू आपण सिलेबस कव्हर करणार आहोत. पेपर प्रॅक्टिस थ्रू सिलेबस कव्हर करणार आहोत. कारण सिलेबस कव्हर करायला गेलं तर पेपर प्रॅक्टिस होणार नाही. ओके. ती खूप महत्वाची असते. त्यामुळे सो जेवढा पोर्शन होईल रिडिंगचा तो तुम्हाला सांगण्यात येईल, तो तुम्ही वाचायचा आणि कम्प्लीट करायचा. त्यात काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. डोंट वरी. ओके ओके. चलो. होमवर्क साठी समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आहेत. समानार्थी आणि विरुद्धार्थी, त्यामध्ये फक्त रिडिंग आहे. सो आपल्याला ती रिडिंग करायची आहे तुम्हाला 2 दिवसात. ओके. उद्या आणि परवा 2 दिवस देतील होमवर्क साठी. ओके. होमवर्क मॅम फॉर पोस्ट नंबर सगळं सांगते, लिहितीये मी. माझ्यासोबत लिहून घ्या. माझ्यासोबत लिहून घ्या. होमवर्क फॉर, आज तारीख किती आहे? 3 तारीख आहे ना आज. मॅम 4 4. 3 तारीख असणार आज. 3 आहे. हा 4th मंथ आहे. एप्रिल आहे. येस 3 एप्रिल 2026 and 4/4/2026. पेज नंबर 26 टू. थोडासा मोठा पोर्शन आहे, पण याच्यासाठी ऑप्शन काय मी सांगते तुम्हाला काय करायचंय. ओके. पेज नंबर 26 to 39. रीड कोणती टेक्स्ट बुक? पेपर 2 मराठी. मॅम येलो बुक मधलीच आहे का? येस, मी सगळं लिहून देते राजवीर. हॅव सम पेशन्स. मी सगळं लिहून देते प्रॉपर. ओके. रीड ट्वाइस and solve the exercise. एक्सरसाइज कधी सोडवायची? रीडिंग करून झाल्याच्या नंतरच. ओके. सब्जेक्ट मराठी. ओके. अँड येलो बुक. ओके. सब्जेक्ट इज मराठी. मराठीचं आहे. ओके. मला जिथे वाटेल की इथे काहीतरी लॉजिकल पार्ट आहे किंवा खूप समजून सांगण्यासारखं पार्ट आहे, तो पार्ट मीच घेईल. तुमचा मराठीचा असेल किंवा इंग्लिशचा असेल.
बट जे रिडिंगचे पर्पज आहेत ते रिडिंगचे पर्पज तुम्हालाच देणार आहे आणि नेक्स्ट वीक मध्ये मी पेपर स्टार्ट करणार आहे. येस राजवीर. टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह करायचं का नोटबुक मध्ये? टेक्स्टबुक. ओके. सध्या वेळ नाही आपल्याकडे. फक्त मॅथ्स आणि इंटेलिजन्सी मधले जे कन्सेप्ट आहेत तेच फक्त नोटबुक मध्ये सोडवायचे. बाकी टेक्स्टबुक इंग्लिश आणि येस मराठीचं बोलतो तेच सोडवायचं ना टेक्स्टबुक मध्ये? येस येस येस. आधी रीडिंग करा आणि नंतर एक्सरसाइज सोडवा. ओके. चल. टाइम इज ओव्हर. उद्या परत एक्स्ट्रा घेण्यात येईल. नाही. मॅक्सिमम एक्स्ट्राच घेण्यात येणार आहे आणि पेपर सुरू झाले तर त्यावेळेला काय करायचं, फ्रेश होऊन बसायचं. हवं तर थोडीशी झोप घ्यायची संध्याकाळी स्कूलमधून आले की जरा झोप घ्यायची, नंतर फ्रेश व्हायचं, थोडं जेवण करायचं छानपैकी आणि मग बसायचं. लेट झाला तरी होऊ द्यायचा. ओके. चालेल. नेक्स्ट बाय वीक मॅम. पासून. अरे हर्षद, एवढी घाई? भूक लागली? मॅम. ओके चलो. गुड नाईट बाय एव्हरीवन. मॅम. गुड बाय नाईट. मॅम. गुड नाईट मॅम. दुसरा एक अभ्यास दिलेला आहे बाय फिगर्सचा. मॅम. गुड नाईट. फिगर्सचा पण स्टडी आहे, होमवर्क तो पण करायचा आहे. ओके. बाय मॅम. येस बाय. गुड नाईट. चलो. बाय. गुड नाईट. येस.